आणि फाईट सिक्वेन्सला जी लोक आम्ही बनवलेली ते असे तिकडचे UP बिहार असे हट्टे खट्टे वगैरे, आणि ते नॉन ब्रेकेबल त्या फ्लेक्झिबल स्टिक्स वगैरे ते घेऊन बाहेर पडले. आणि त्या लोकांना काय वाटलं की तिथे एक बँक होती, बँक लुटायला कोणतरी आले की काय. लाईट बेबी लाईट घेऊन वरती आमचा लाईटवाला बसलेला कौलावरून सीन चालू असताना तो वरून खाली पडला. मला लिटरली धमक्या पण येतात की आम्हाला फोटो काढून का दिला नाही, आम्हाला बाजू का केलं, गाडीवरती दगड मारलेले. टिपिकल वाटेल, पण मी त्यावेळेला 7 रुपयाचा वडापाव आणि 2 रुपये 3 रुपयाचा चहावरती मी दिवस काढले. एखादी गोष्ट माहिती नाही आणि आपण जर समजून सांगितली ते आपल्याला कधी बायपास करतील आणि ते आपल्याच विरोधात त्याचं स्टँड. एंटरटेनमेंट खूप सारे इव्हेंट करते, तर त्यामध्ये सेलिब्रिटी मॅनेजमेंट पण होतं. मग लोकांना वाटतं की सेलिब्रिटी मॅनेजमेंट म्हणजे खूप ग्लॅमरस आहे, तर त्यामागचं बिहाइंड द सीन्स कोऑर्डिनेशन कसं असतं? सेलिब्रिटी मॅनेजमेंट ही खूप स्किल आहे. कुठेतरी आपल्याला वाटतं ना की अरे आपण जर इतकी सारी मेहनत करतोय, म्हणजे आर्टिस्टच्या घरापासून ते आर्टिस्ट परत तिच्या घरी जाऊपर्यंत तिच्या केसालाही धक्का लागण्याची न लागण्याची जबाबदारी माझी असते. ओम भूतकर खूप टॅलेंटेड व्यक्ती, कधी तर तुम्ही त्याचाही पॉडकास्ट घ्या. नक्कीच. नमस्कार, मी आहे प्रीती आणि तुम्ही बघत आहात टॉक शो विथ प्रीती. सगळ्यात पहिला आपल्या प्रत्येक एपिसोडला तुम्ही भरभरून प्रेम देत आहात, त्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि आज आपल्यासोबत असणार आहेत एक अशी व्यक्ती ज्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग सारख्या प्रतिष्ठित क्षेत्रातून बाहेर पडून आपल्या स्वप्नांचा पाठलाग केला आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. डिरेक्टर, प्रोड्युसर आणि दुर्वा एंटरटेनमेंटचे फाउंडर, अनेक कलाकारांना व्यासपीठ देणारे, अनेक स्वप्नांना दिशा देणारे आणि विठ्ठला शपथ सारख्या यशस्वी चित्रपटामागचं नाव. प्लीज जॉईन मी इन वेलकमिंग मिस्टर सुकेश सावर्डेकर सर. वेलकम टू द शो सर. नमस्कार. कसे आहात? मस्त. तुम्ही कसे आहात? मस्त. लाईफ कशी चालू आहे? एकदम छान, मस्त. तर पॉडकास्टला चालू करूया. येस नक्की. सिव्हिल इंजिनिअरिंग सारख्या क्षेत्रातून फिल्म इंडस्ट्रीमध्ये जाण्याचा तुम्ही निर्णय कसा घेतला? रादर मी 10th पासूनच, म्हणजे ज्यावेळी माझी 10वी झाली त्यानंतरच मी या फील्डशी निगडीत होतो. 10वीच्या एक्झाम्स झाल्यानंतर ज्यावेळी आपल्याला सुट्टी होती, मग सुट्टीमध्ये करायचं काय की बाबा आपल्या लाईफमध्ये वेगवेगळे काही स्विमिंग असतात किंवा बऱ्याच लोकांना काही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करायच्या असतात. मग आपल्या सांगलीमध्ये शांतिनिकेतनला अतुल पेटेंचं वर्कशॉप होतं. मग म्हटलं आपण तो वर्कशॉप अटेंड करून निदान ॲक्टिंग, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सेल्फ डेव्हलपमेंट काय आहे. मग तिथून जी सुरुवात झाली ती सिव्हिल इंजिनिअरिंग करत असताना पण मी पुढे चालूच ठेवलं ते सातत्याने. आणि इंजिनिअरिंग करत असताना वॉलचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला माझं शिक्षण झालं. मग ॲन्युअल काय फंक्शन्स असतील ते सगळी जबाबदारी माझ्याकडेच होती. मग सेलिब्रिटी गेस्ट बोलवण्यापासून सगळ्या गोष्टी करू लागलो. मग त्याच दरम्यान सांगलीमध्ये म्हणजे राज्यनाट्य म्हणा, करंडक म्हणा, अशा काही गोष्टीची निगडीत राहिलो मी. सो आणि एका संस्थेबरोबर असोसिएट होऊन काम सुरू केलं आपल्या ह्या फील्डसाठी. डिरेक्शन ही आपली फक्त पॅशन नसून आपल्याला जगण्याचं ध्येय आहे, हे जाणीव तुम्हाला कधी झाली? ज्यावेळेला माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं तर त्यानंतर सांगलीमध्ये करिअर मोस्टली त्या काळात होत नव्हतं की बाबा मुंबईला जायचं होतं. सो तसंच मग मी मुंबईला जाऊन माझं पुढील प्रवास चालू केला. मुळात मला ॲक्टर वगैरे पहिल्यापासून व्हायचंच नव्हतं की बाबा मला अभिनेता व्हायचं आहे, ऑडिशन्स द्यायचे आहेत किंवा काय. ह्या फील्डमध्ये मला असं वाटतं की इतक्या फील्ड म्हणजे डिपार्टमेंट आहेत की आत्ताचे काही नवीन आलेले आपले टॅलेंट आहेत की त्यांना फक्त ॲक्टिंग करायची आहे किंवा ह्या गोष्टी आहेत. पण माझं असं म्हणणं आहे की इतके डिपार्टमेंट आहेत, म्हणजे कॉस्ट्युमपासनं, मेकअपपासनं, डिरेक्शन, अशा अनेक गोष्टी आहेत. सो डिरेक्शन ह्या डिपार्टमेंटकडे मी वळला गेलो. कारण की मी मुंबईला ज्या वेळेला गेलो की काही माझे काही सोर्सेस होते, कॉन्टॅक्ट्स होते की काय करूयात. मग हे कॅमेरावरती स्क्रीन लावून करतात काय, मग हे टेक्निकली कसं आहे. आतापर्यंत आपण स्टेजवरती काम करत होतो, म्हणजे रंगभूमीवरती, तिथे कट, ॲक्शन असे काय अँगल्स नव्हते. मग ते मी आमचे सर आहेत निरंजन पत्की म्हणून, त्यावेळी ETV मराठीला माझे म्हणून तुझे नाव झाले सिरियल होती. मग सरांबरोबर मी असिस्ट करू लागलो. मग ते तिथून मला गोष्टी कळायला लागल्या की हे डिरेक्शन असं आहे बाबा आणि अशा गोष्टी आपण करू शकतो. मुंबईमधला स्ट्रगल पिरियड मधला तुमचा म्हणजे अजूनही आठवणीत असलेला मोमेंट कोणता आहे? स्ट्रगल तर प्रत्येकाच्या आयुष्यात आहे, पण मला नुकतंच माझं हे इंजिनिअरिंग झालं होतं
आणि प्रत्येक वेळेला आपण घरातून पैसे नाही मागू शकत होतो. सो मी म्हणजे हे काय म्हणतात ते एक टिपिकल वाटेल, पण मी त्यावेळेला 7 रुपयाचा वडापाव आणि 2 रुपये 3 रुपयाचा चहावरती मी दिवस काढले. बापरे. आणि सकाळी दादर पासून ते मड पर्यंत बाय लोकल हा प्रवास 2-2, 3-3 किलोमीटर मी चालत पण प्रवास केलेला आहे. म्हणजे मला आवड होती म्हणून ह्या गोष्टीला मी स्ट्रगल हे नाव देतच नाहीये, कारण की मला शिकायचं होतं, मला ह्या क्षेत्रात काहीतरी करायचं होतं. सो म्हणून मी प्रयत्न केले आणि जे काय आता थोडंफार अचीव्ह केले ते आहेच. अतुल पेटे सरांच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्ही ज्यावेळी ट्रेनिंग घ्यायला गेला त्यानंतर तुमच्या लाईफमध्ये कसा बदल घडला? अतुल पेटे सरांचं जे वर्कशॉप होतं त्याचा आधीचा सुकेश आणि त्यानंतर घडलेलं सुकेश सावर्डेकर. म्हणजे मला सरांच्या वर्कशॉपच्या आधी कोणी विचारलं ना की तुझं नाव काय, घरी साधे पाहुणे जरी आले तरी मी आतल्या बेडरूम मध्ये पळून जायचो. पण वर्कशॉप नंतर जो माझ्यामध्ये जे डेव्हलपमेंट झाला की सरांचं एकच होतं की आमचं वर्कशॉप सकाळी 5ला चालू व्हायचं, तुम्ही तुमच्या फिजिक्सवरती पहिला कॉन्सन्ट्रेट करा, पेटे सर सांगायचे, मग काय ते तुम्हाला आम्ही ऍक्टिंग, ड्रामा, ऍक्टिव्हिटी शिकवू. पण त्यानंतर मला स्वतःला खूप माझ्यात बदल वाटतोय. असोसिएट डिरेक्टर ते प्रोड्युसर डिरेक्टर हा प्रवास किती चॅलेंजिंग वाटतो तुम्हाला? पहिला टप्पा तर पार पडला, स्ट्रगल झाला, डिरेक्शनच्या फील्डमध्ये गेलो, मग आता इथून पुढे करायचं काय. सो एक कुठल्या तरी एका बोटीचा किंवा एका बसचा जो कॅप्टन असतो तो मला व्हायची इच्छा होती. आतापर्यंत मी ज्या लोकांना सर म्हणायचो की सर मी हे करू का, सर मी ते करू का, मला कोणतरी बाबा मला कोणाला विचारायला लागायला नको पाहिजे होतं. सो मी ह्या प्रोडक्शन निर्मिती क्षेत्रात उतरलो आणि त्याचबरोबर माझी दुर्वा एंटरटेनमेंट कंपनी ही मी एस्टॅब्लिश केली. सर ॲज अ डिरेक्टर ऑडिशन दरम्यान तुम्ही एका ऍक्टरमध्ये सगळ्यात पहिल्यांदा कोणती गोष्ट नोटीस करता? पहिल्या ज्या वेळेला आता नवीन जे काय आता आमच्याकडे येतात त्यावेळी मोस्टली तर आपण टॅलेंटच बघतो, पण त्याचबरोबर आत्ताच हे योग आहे की माणूस म्हणून किती योग्य आहे. नाहीतर असे पण काही चढ उतार आलेले आहेत, म्हणजे ज्या व्यक्तींना एखादी गोष्ट माहिती नाही आणि आपण जर समजून सांगितली ते आपल्याला कधी बायपास करतील आणि ते आपल्याच विरोधात त्याचं स्टँड घेतील. सो बेसिक हा आहे की आपण टॅलेंट पण बघतोच आणि तो योग्य कॅलिबरचा असेल तर डेफिनेटली आपण त्याला ते हक्काचं व्यासपीठ मिळवून देतो. सर एक गुड डिरेक्टर बॉर्न होतो की मेड होतो, तुम्हाला काय वाटतं? माझ्या हिशोबाने तो घडवला जातो. तो काही जन्मताच डिरेक्शन म्हणून कोण जन्माला येत नाही. जर एखाद्या व्यक्तीला जर आपण तो अनुभव चांगला दिला किंवा ते शिक्षण जर त्याला मिळालं, कॅमेरा नॉलेज, डिरेक्शन किंवा ह्या फिल्म मेकिंगची प्रोसेस जर झाली तर प्रत्येक जण ह्या क्षेत्रात ज्याला आवड आहे तर तो डिरेक्टर डेफिनेटली होऊ शकतो आणि तो त्याचा स्वतःहून एक स्वतःचं नाव निर्माण करू शकतो ॲज अ डिरेक्टर, असं मला वाटतं. कारण की जन्मताच आपण कोणच नसतो की आपल्याला डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं किंवा काय. सो योग्य वेळेला योग्य ठिकाणी योग्य शिक्षण जर मिळत असेल तर डेफिनेटली आपण ती गोष्ट घडवू शकतो ॲज अ डिरेक्टर म्हणून. सर सेटवरचा एखादा अनफॉर्गेटेबल मोमेंट आहे का की त्यानं तुम्हाला आयुष्यामध्ये खूप मोठं लेसन देऊन गेला? लेसन माझ्यासाठी ते मी चांगलंच घेईन. माझ्या ज्या वेळेला मी माझ्या स्ट्रगल लाईफमध्ये एखाद्या प्रोजेक्टला मी असोसिएट म्हणून काम करत होतो, हा क्षण एकदा आला की सरांना एक ठिकाणी दुसरा प्रोजेक्ट अचानक जावा लागला. तर तो जे प्रोजेक्ट सर ऑलरेडी करत होते ती सगळी जबाबदारी माझ्यावरती दिली होती आणि इतक्या 2 ते 3 महिन्याच्या अनुभवामुळे मला कळू लागलेलं की ऍक्टिंग, बाबा डिरेक्शन काय आहे, ऍक्शन म्हणल्यावर काय होतं, कट म्हणल्यावरती काय होतं, कोणते अँगल्स आहेत, ह्या सीनला कोणता कॅमेरा सेट करावा लागेल, लाइटिंग कशी करावी लागेल, हे सरांच्यामुळे मला अनुभव इतका प्रॅक्टिकली आला होता की सर मला एवढंच म्हणाले की सुकेश आता हे तू 2-3 तास हँडल कर, एवढे सीन्स आहेत आणि तू ते पुढे कॅरी फॉरवर्ड कर. मी म्हटलं सर ठीक आहे, मग मी पूर्ण प्रयत्न केला की चला आपण हे छान लेवलला करूयात. पहिला सीन मला आठवतंय की 2 शॉट होता, हिरो हिरोईनचा एक असा ड्रॅमॅटिक होता, घरगुती सीन होता किचन मधला. तिथं मला स्वतःला समजलं की अरे हे मी गोष्ट करू शकतो आणि पुढचे मला आठवते की बरेच एपिसोड सर फक्त यायचे, ऑर्डर द्यायचे, मी सगळे शूट करायचो ते गोष्टी. पण मला खूप चांगलेही चांगलेही अनुभव आलेले आहेत, वाईट पण आलेले आहेत. पण मी असं आहे की वाईट अनुभव मी सोडून देतो, चांगलं त्यातलं आहे ते मी घडवतो. पॉझिटिव्हली पॉझिटिव्हली सगळ्या गोष्टी घेतो.
सर, आता दुर्वा एंटरटेनमेंटची सुरुवात करताना तुमच्या डोळ्यामध्ये कोणतं मोठं विजन होतं की आपण दुर्वा एंटरटेनमेंट चालू करावं? माझ्या इंजिनिअरिंग नंतर सांगलीमध्ये ज्या नाट्यसंस्थांबरोबर मी काम करत होतो, त्यानंतर मी मुंबईला जाऊन ज्या विविध मालिकांसाठी मी काम केलं किंवा आपण आपल्या भाषेत म्हणू की बाबा मी स्ट्रगल करत होतो, अशी एक फेज आलेली की अरे आपण हे किती वेळ करणार. एक तर माझ्याकडे 2 ऑप्शन होते, जे काही मी शिक्षण केलं त्याच्यावरती जाऊन सांगलीमध्ये किंवा पुण्यामध्ये जाऊन जॉब करावा, नसेल तर आपल्याला ह्यात जर सातत्य ठेवायचं तर आपल्याला काहीतरी करावं लागेल. सो गणपतीचा आशीर्वाद घेतला. गणपतीला आपण दुर्वा पाहतो, गणपतीचा पिरियड होता. मी म्हणालो चला आपण दुर्वा एंटरटेनमेंटची स्थापना करायची, ज्यामध्ये येणाऱ्या नवीन पिढीला, येणाऱ्या नवीन टॅलेंटला माझ्या परीने मी काय करू शकतो तो मी प्रयत्न करायचा म्हणजे विचार केला आणि मी ती कंपनी चालू केली. आणि त्यानंतर मी ठरवलं की दुर्वा एंटरटेनमेंट ही लिमिटेड नाही राहणार आहे की फक्त फिल्म मेकिंगच करायचं आहे किंवा आपल्याला सिरियल मेकिंगच करायचं आहे, प्रोड्युसच करायचं आहे. दुर्वा एंटरटेनमेंट असं आता माझ्याकडे पॉलिसी की बाबा अंडर एक रूफ, त्याच्या अंडर आपण खूप काही गोष्टी करू शकतो. मग ते मीडिया, एंटरटेनमेंट, डिजिटल मार्केटिंग असेल, इव्हेंट्स असतील, सेलिब्रिटी मॅनेजमेंट, अनेक गोष्टी करू शकतो. सो मी गेले आज 10 ते 11 वर्ष झाली दुर्वा एंटरटेनमेंटची स्थापना. अरे वा. सर, आज आता मोर दॅन 90 आर्टिस्ट असोसिएटेड विथ दुर्वा एंटरटेनमेंट. मग हा जो तुमचा म्हणजे विश्वास एवढ्या लोकांनी तुमच्यावर जर ठेवला, तो कशामुळे बिल्ड झाला असं तुम्हाला वाटतं? माझी प्रामाणिकता खूप आहे. म्हणजे मी कामासाठी फार डेडिकेट आहे की मला असे अप्स अँड डाऊन्स किंवा जे आहे ते आहे, समोरच्याला जे वाटेल ते मी क्लिअर करतो की जमते तर जमते. आणि आत्तापर्यंत जे काही मी कमवले किंवा जे काही आर्टिस्ट माझ्याशी निगडीत आहेत त्या सगळ्यांनाही माहिती आहे की सुकेश प्रामाणिक मुलगा आहे, कष्ट करतोय, मेहनत करतोय. सो ते माझ्यावर इतका प्रामाणिकपणे विश्वास ठेवतात. पूर्वी एक किस्सा आहे की ज्यावेळी मी हे चालू केलं आणि आपल्या इथेच भिलवडी म्हणून एक प्लेस आहे सांगली जिल्ह्यामध्ये, तर मला एक एन्क्वायरी आली की गणपती उत्सवासाठी त्यांना एक आर्टिस्ट हवा त्यांचं गणपतीच्या आगमनासाठी, आरतीसाठी. आणि मी फोन केले वगैरे. त्यावेळेला स्टार प्रवाहाला देव्यानी नावाची सिरियल सुरू होती. देव्यानी मधले त्यांना आर्टिस्ट हवे होते. मग ते तिकडेच असल्यामुळे सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि मी ते इकडे मॅनेजमेंट केली. आणि मला इतकं हे झालं होतं की अरे पहिलंच आपलं काम आहे. XYZ आर्टिस्टला मी फोन केला तर त्यांनी मला एक आवाजच हवा, एक त्यांचं मानधन सांगितलं. मानधन सांगितल्यानंतर मग अरे आपण आता करायचं काय, कारण की आपण तर हे नुकतंच चालू केलेल्या गोष्टी आहेत. क्लायंटकडनं पैसे यायच्या आधी माझ्याकडनं त्यांना पेड हवेत ना. सो म्हणजे आम्ही त्याची वाट कशी बघणार की अरे भिलवडीवाले आपल्याला पैसे देणार, हे देणार. समोरचा आर्टिस्ट तर म्हणाला की मी उद्यापर्यंत थांबणार नसेल तर मी माझी डेट देऊन टाकणार. सो मला इतके त्यावेळेला वाईट अनुभवले तरीही तो मी कार्यक्रम केला. पण ॲज ऑन डेट आत्ता ह्या क्षणाला किंवा गेले काही वर्ष हा सुकेश असा इव्हेंट आहे, आज मला फक्त तारीख आणि लोकेशन सांग. असं पण माझे काही चांगले अभिनेता अभिनेत्री मित्रमैत्रिणी आहेत ना, माझं इव्हेंट झाला, कुठलाही फंक्शन झालं, मी 1 आठवड्याने त्यांना पेमेंट केलेलं आहे. अरे वा. म्हणजे हे मला माझ्यासाठी अचिव्हमेंट वाटते की हे मी कमवलंय. दुर्वा एंटरटेनमेंट खूप सारे इव्हेंट करते, तर त्यामध्ये सेलिब्रिटी मॅनेजमेंट पण होतं. मग लोकांना वाटतं की सेलिब्रिटी मॅनेजमेंट म्हणजे खूप ग्लॅमरस आहे, तर त्यामागचं बिहाइंड द सीन्स कोऑर्डिनेशन कसं असतं? सेलिब्रिटी मॅनेजमेंट ही खूप स्किल आहे, कारण की एकाच वेळेला तुम्हाला 10 जणांना मॅनेज करावं लागतं. एका बाजूला बघाल तर जो आर्टिस्ट येणार आहे त्या आर्टिस्ट पासून ज्यांच्यासाठी तुम्ही बोलवताय त्या लीडरच्या कार्यकर्त्यांपर्यंत तुम्हाला ते मॅनेज करावे लागतात. एखादं उदाहरण जर घेतलं तर समजा मी पुण्यामध्ये एक इव्हेंट करतोय नवरात्री उत्सवचा. 9 दिवस 9 सेलिब्रिटी दुर्वा एंटरटेनमेंट त्या XYZ नेत्याचा कार्यक्रम नवरात्री उत्सव करतात. पण ते 9 दिवस रोज एक अभिनेत्री, रोज त्यांचे कार्यकर्ते. म्हणजे दुपारी समजा 12 वाजता जर आर्टिस्ट मुंबईतून निघतेय, सकाळी 10 वाजल्यापासून फोन येतात. हा कुठं आहे, निघली का, कुठं आहे, निघली का. हा फोन ठेवतोय तर त्याच्या दुसऱ्या, हा कुठं आहे, निघली का. म्हणजे तिथपासून ते संध्याकाळपर्यंत आम्ही पोचेपर्यंत जो मेन लीडर आहे तिथपर्यंत प्रत्येकाला मला उत्तर देणं अपेक्षित असतं.
ह्यातून दिसताना खूप छान वाटतं, अरे हम्म. सुकेश तिच्यासोबत आला, हम्म, सुकेश हिच्यासोबत आला, वगैरे वगैरे. मला लिटरली धमक्या पण येतात की आम्हाला बापरे. फोटो काढून का दिला नाही, आम्हाला बाजूला केलं. गाडीवरती दगड मारलेले आहेत आमच्या. बापरे. म्हणजे ज्या आर्टिस्टचं क्रेज आहे, गाडी थांबवली नाही, मागून दगड मारून काच बीज फोडून टाकलेले आहेत. म्हणजे दिसताना खूप छान वाटतं. की बघताना काय वाटतं मॅडम, की समजा आता तुम्ही आहात, तुमचा एक प्रोडक्ट लॉन्च आहे किंवा तुमचा खूप मोठा आपण समजत हळदी कुंकूचा समारंभ आहे. सामान्य ऑडियन्सला, रसिकांना काय वाटतं की प्रीती मॅडमनी इतका मोठा महोत्सव घेतलेला आहे. पण प्रीती मॅडमनी उत्सव जरी घेतला असेल, समजा प्रीती मॅडमनी अमृता खानविलकर यांना बोलवलेलं आहे त्यांच्या हळदी कुंकू समारंभासाठी, पण ते अमृता खानविलकर बोलवण्यासाठी प्रीती मॅडम आणि अमृता मधला दुवा हे दुर्वा एंटरटेनमेंट आहे. त्या माध्यमातून हे घडलेलं आहे. म्हणजे असे पण प्रसंग आहेत की खूप सक्सेसफुल इव्हेंट झालेले आहेत, पण आपल्या नावाची कोण दखल पण घेत नाही. म्हणजे मला काय त्याचा प्रॉब्लेम नाहीच आहे की आपल्या नावाची दखल घ्यावी किंवा न घ्यावी, पण कुठेतरी आपल्याला वाटतं ना की अरे आपण जर इतकी सारी मेहनत करतोय, म्हणजे आर्टिस्टच्या घरापासून ते आर्टिस्ट परत तिच्या घरी जाऊपर्यंत तिच्या केसालाही धक्का लागण्याची न लागण्याची जबाबदारी माझी असते. म्हणजे इतका रिस्क फॅक्टर मी घेऊन त्या 3 तासात फिरत असतो. आजकाल तर बाउन्सर्स आले आहेत. मी बाउन्सर्स नव्हते त्यावेळेला मी माझी मुलं प्रोटेक्शन द्यायची. आता हे फॅड सगळं सुरू झाले की व्हॅनिटी, बाउन्सर्स किंवा काय. आता हे गेले 1-3-4 वर्ष. पूर्वी कुठे होते व्हॅनिटी? एखादं हॉटेल रूम बुक करा, आर्टिस्ट आली, चेंज झालं, मग तिथून कार मधनं प्रवास करा. आता सगळ्या गोष्टी ऍक्टिव्हली आणि इझिली झालेल्या आहेत. चांगले पण अनुभव आहेत, पण वाईट तर भयानक आहेत. सर, मला ऐकायला आवडेल की दुर्वा एंटरटेनमेंट काय काय इव्हेंट्स करते? दुर्वा एंटरटेनमेंट सगळ्या पद्धतीचे इव्हेंट करते. कॉर्पोरेट करते, लाईव्ह बँड्स करते, म्युझिकल शोज करते, अभंगवाणी करते. आता नुकताच आपल्या सांगलीत झालेला फोक आख्यानसारखे शो आपण मॅनेज करतो. नवीन येणारे जे काही टॅलेंट आहेत, म्युझिशियन्स आहेत, त्यांचे शोज करतो. नवतारिका जे काही रियालिटी शोज आहेत, संपूर्ण सगळ्या पद्धतीचे शो करते. दहीहंडी उत्सव मध्ये आपले सेलिब्रिटी असतात. इथे आपल्या मिरजेचेच आदरणीय समितदादा कदम दहीहंडी उत्सव काल मागच्या वर्षी झाला. जवळजवळ 8 आर्टिस्ट आपण मॅनेज केलेले. आपल्या सांगलीचे महापौरांची, माजी उपमहापौर धीरजजी सूर्यवंशी असतील किंवा आत्ता महापौर, त्यांचे इव्हेंट्स आपण केले होते. पुण्याला केले, सगळ्या महाराष्ट्रात केले. आता नुकतंच म्हणजे तुम्ही म्हणाल तर खूप मोठा इव्हेंट माझ्या आयुष्यातला चेंबूरला, मुंबईला माहुल कोळी महोत्सव. 3 दिवसाचा महोत्सव असतो मॅडम. अरे वा. 2-4.5 एकर मध्ये ते फक्त सेटअप आहे त्यांचा. आणि ते सगळं फक्त आर्टिस्टच नाही, स्टेज, साऊंड, लाईट, संपूर्ण जबाबदारी आपल्याकडे असते. रोज जवळजवळ 15 ते 20 सेलिब्रिटी, आर्टिस्ट किंवा फिल्मचे प्रमोशन्स, असे रोजचे तिथे 3 दिवसाचा महोत्सव असतो, माहुल कोळी महोत्सव. परत त्याच पद्धतीने नवरात्री उत्सव असा तुम्हाला मागाशीच उल्लेख केला तसा असेल. दहीहंडी उत्सव झालं, गणेश उत्सवांसाठी आरतीसाठी असेल, किंवा हे जेवढे XYZ मोठमोठे ब्रँडचे स्टोर ओपनिंग्स असतात, एन्डोर्समेंट असतात, त्याच्यासाठी पण आपण सेलिब्रिटी प्रोव्हाइड करतो. सर, आता दहीहंडीचा विषय निघालाय, तर दहीहंडी आयोजन करताना तुम्ही ते क्राऊड मॅनेजमेंट किंवा ते सगळं आर्टिस्ट मॅनेजमेंट हे सगळं कसं मॅनेज करता त्यावेळी? आता दहीहंडी बद्दलच बोलायचं झालं तर समजा आपण तारीख समजा पकडूया, परवा दहीहंडी आहे, त्याची तयारीच मला 8 दिवस करावी लागते. मला स्वतःला 2 वेळा फील्डवरती जाऊन व्हिजिट करावी लागते. जे कोण आपले कार्यकर्ते किंवा ज्यांनी कोणी आयोजन केलेलं असतं त्यांना बसून समजून सांगावं लागतं की तुम्हाला आर्टिस्टसाठी वेगळा रूट करावा लागेल, सामान्य लोकांसाठी वेगळा रूट करावा लागेल, डान्सर्ससाठी तुम्हाला वेगळी तयारी म्हणजे रिक्वायरमेंट करावी लागते. आणि आजकाल तर इतकं छान मॅनेजमेंट होते की प्रत्येकाला एक व्हॅनिटी मिळते, बाउन्सर्स आहेत, काही आपले पोलीस प्रशासन आपल्याला मदत करतं. आता खूप इझी आहे मॅडम, खूप. म्हणजे आता तर मुंबईवरनं कोल्हापूरला फ्लाईट पण कन्व्हिनियंट झालेली आहे. पूर्वी 10-11 तासाचा प्रवास करायला लागायचा इकडे यायला, बाय रोड. परत इथून परत जा, परत शूट करा. आता फार इझी झालेलं आहे. आणि क्राऊड मॅनेजमेंटसाठी तर पहिल्यांदाच मी सांगून ठेवतो की आर्टिस्ट तुमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवायला येते, त्याची काळजी तुम्हालाच घ्यावी लागेल. तुम्हाला शेवटी यू आर पेईंग, किंवा तुम्ही जर हे करताय, फोटो काढणं हे स्वाभाविक आहे, पण कुठेतरी तिला पण मर्यादा आहे किंवा त्यालाही मर्यादा आहे. तुम्ही 100 जणांबरोबर फोटो काढू शकता, 1000 जणांबरोबर काढून
चालणार नाही ना, की प्रत्येकाला आपण एंटरटेन करू नाही शकत. नाही. सो तुमचे काही ठराविक मोजकी लोक असतील, कार्यक्रम 7 वाजता असेल, 5 वाजता हॉटेलवरती या, तुम्ही त्यांचं स्वागत समारंभ करा, तुमचे जे काही फोटो काढायचे काढून घ्या, पण ऑन लोकेशन त्याच नेत्याच्या एका व्यक्तीने जर फोटो काढायला चालू केलं, मग बाकीची लोक म्हणतात आमचा का नाही, मग त्यातून मग आमच्यासारख्या लोकांचं काय होतं, तुम्ही त्यांना देता मग आम्हाला काय देत. सो बेटर आहे की तुम्ही आधी या, आधी सगळं तुम्ही त्यांचं ओव्हरवेल्मिंग स्वागत वगैरे करा, आणि देन पुढे काय असेल ते आपण कार्यक्रम छान लेवलला करूयात. सर, आता एखादा यंगस्टर टॅलेंटेड आहे, बट त्याला योग्य असा प्लॅटफॉर्म मिळत नाहीये, तर मग दुर्वा एंटरटेनमेंट त्याला कशा प्रकारची मदत करेल? मी तेच सांगतोय की ज्याच्याकडे टॅलेंट आहे ना, त्यांनी हक्कानं सोशल मीडिया किंवा दुर्वा एंटरटेनमेंट किंवा सुकेश सावर्डेकरला कॉन्टॅक्ट करावा. त्यांनी पुण्याला आपलं स्टुडिओत यावं, त्याला फक्त ऍक्टिंगच करायची आहे या हेतूने येऊ नये. पण एखाद्याला ऍक्टिंग पण येते, पण तो आर्ट डिरेक्टर मध्ये छान आहे, तो सेट छान लावू शकतो, आता हा डिझाईन छान करू शकतो, तिथे आपण त्याला स्कोप देऊ. ज्याला डान्स येतो, डान्समध्ये आपण त्याला स्कोप देऊ. पण ऍक्टिंगच करायची आहे, मला फक्त स्क्रीनवरच दिसायचं आहे. स्क्रीनपेक्षा बॅकस्टेज 100 लोक कामं करतात. त्या 100 लोकांमध्ये तुम्ही एक असाल तर तुमचंही नाव पडद्यावरती लागतं. एंड स्क्रोल असेल, क्रेडिट असेल. आता तर प्रत्येकाला क्रेडिट देणं मॅन्डेटरी आहे. हा, म्हणजे साधा आता हे माईक जर समजा XYZ स्पॉन्सर केलाय, यू शुड, म्हणजे तुम्हाला ते लिहावं लागतं स्पॉन्सर्ड बाय XYZ, किंवा मला समजा कोणी ट्रॅव्हल पार्टनर, हे सगळं आहे. सो दुर्वा एंटरटेनमेंटला तुम्ही संपर्क करा, ज्याच्या कोणाकडे टॅलेंट असेल. आपण स्वतःही आपलं प्लॅटफॉर्म आहे, आपले म्युझिक व्हिडिओज आपण करतो, वेब सिरीज करतो, मालिका करतो. सो आता आपण त्यांना चान्स डेफिनेटली देऊ शकतो. म्हणजे आज सर डिजिटल एरामध्ये नेटवर्किंग किती महत्वाचं आहे असं तुम्हाला वाटतं? डिजिटल मार्केटिंग किंवा डिजिटल ह्या ज्या आता गोष्टी चालू आहेत, नेटवर्किंग असायलाच हवं. कारण की पूर्वी किंवा आता थिएटर रिलीज चित्रपट करत असताना, पूर्वी तर मला आठवते ते रील्स वगैरे वरती ते चित्रपट टेलिकास्ट व्हायचे थिएटर्समध्ये. आता UFO मुळे, युनायटेड फिल्म ऑर्गनायझेशन, ह्या गोष्टीमुळे एकाच वेळी 100 थिएटरला फिल्म सॅटेलाइट तो रिलीज होऊ शकते. पण ते 70 mm वरती आपण बघू शकतो, चांगली क्वालिटी, 5D HD साऊंड इफेक्ट, सगळ्या गोष्टी. पण डिजिटल नेटवर्किंग का हवं आहे, समजा एखादा आपला हा पॉडकास्ट आहे, तो टाकतोय, जर आपल्याला तितका रीच असेल, आणि रीच म्हणजे काय, आपलं नेटवर्क स्ट्रॉंग पाहिजे. एखादा एक व्हिडिओ अपलोड झाला, समजा प्रीती टॉक विथ प्रीती हा शो समजा आता अपलोड झाला, प्रीती मॅडमना बघणारे वर्ग कोण आहे, त्यांच्या आजूबाजूचा अल्गोरिझम काय आहे, त्यासाठी नेटवर्किंग खूप गरजेचं आहे. आणि आता तर मला असं वाटतं येणारा काळ हा डिजिटलच होणार आहे. डिजिटल म्हणजे डिजिटल की आता फ्रायडेला जर फिल्म रिलीज होती एखादी, तुम्ही एका OTP वरती, होम थिएटरवरती तुम्ही घरात थिएटरचा अनुभव घेऊ शकता. म्हणजे इतकं योग पुढे गेलेलं आहे. सो नेटवर्किंग तर मला तर वाटतं हवंच, आणि तेवढा रीच पण हवा, आणि मार्केटिंग तर मजबूत असेल तर आपला कॉन्टेंट लोकांपर्यंत डेफिनेटली जातो. ते 30 सेकंदात माणूस स्क्रोल करण्याचा थांबला पाहिजे, म्हणजे नाही का. मी 2019लाच म्हणालो होतो की येणारा काळ हा डिजिटल युगाचा ह्या चित्रपटसृष्टीसाठी. युट्यूब सारखा मोठा ब्रँड किंवा आपण युट्यूब सारखा प्लॅटफॉर्म जर शॉर्ट्स मध्ये 200 मिलियन्स इन्व्हेस्ट करतो, म्हणजे त्यांना काहीतरी फ्युचर दिसलंय ना, की हे व्हर्टिकल व्हिडिओज मध्ये काय फायदा आहे. 3 मिनिटं, 3.5 मिनिटं, 4 मिनिटाच्या व्हिडिओ बघायला तर कुणाला वेळ नाही. फास्ट 1 मिनिट 30 सेकंदमध्ये, 1 मिनिटात 30 सेकंद 60 सेकंद केलं त्यांनी. त्यामध्ये आता तुम्हाला एक कॉन्टेंट लोकांपर्यंत द्यावा लागतो. हे का? कारण की तो लोकांची गरज आहे ती. म्हणजे तुम्हाला लोकांना जे हवंय ते आपल्याला द्यायचं आहे, आपल्याला काय हवंय ते नाही. सो डिजिटल मार्केटिंग आणि नेटवर्किंग आणि मार्केटिंग खूप गरजेचं, आणि येणार आहे अजून पुढच्या 2 वर्षात. AI मुळे तर फार इझी होणार आहे. आत्ताच काल परवाच युट्यूबने स्वतः त्यांच्या ह्याच्या युट्यूब स्टुडिओला ऑटोमॅटिक तुम्ही एक प्रॉम्प्ट द्या, युट्यूब स्वतः तो शॉर्ट्स बनवून अपलोड होतं. अरे वा. हा, युट्यूबनेच केलंय, ते फीचर आहे, ते मोबाईल वरती पण असेल. म्हणजे विचार करा, युट्यूब सारख्या गोष्टी जर विचार करतं की ह्या गोष्टी कराव्यात, तर आपण तर काय. सर, तुम्ही आता इतक्या ऍक्टर सोबत काम केलंय, तर एखादा असा ऍक्टर कोणता आहे की त्याला बघून असं वाटतं की तो खूप लंबी रेस का घोडा आहे? मला
माझा मित्रच आहेत ते. आणि मला ओम भूतकर जे आता मुळशी पॅटर्न मध्ये होते राहुल्या, किंवा आता काल परवा त्याची देऊळ बंद आला त्यामध्ये पण एक रोल आहे. अजून एक त्याचं फिल्म आता 2 रिलीज होतं. तो उत्तम लेखक आहे, उत्तम अभिनेता आहे. मला असं वाटतं की ओमसाठी येणारा काळ खूप चांगला आहे आणि माझ्या खूप शुभेच्छा आहेत. ओम भूतकर खूप टॅलेंटेड व्यक्ती. कधी तर तुम्ही त्याचाही पॉडकास्ट घ्या. नक्कीच. सर, प्रोड्युसर आणि डायरेक्टर म्हणून तुम्ही बाय हार्ट डिसिजन घेताय की म्हणजे माइंडनी डिसिजन घेताय, बिझनेस माइंड? मी जर एखादं प्रोडक्ट प्रोड्यूस करत असेल, माझा पैसा लागत असेल, तर मी डेफिनेटली माइंडने विचार करतो की मी जर समजा एक्झाम्पल 5 लाख रुपये इन्व्हेस्ट करतोय, तर ते 5 लाखाच्या बिझनेस म्हणजे प्रत्येकाचे जे काय मानधन ठरलंय ते देऊन दुर्वा एंटरटेनमेंटचा काय बाबा ह्यातून प्रॉफिट आहे किंवा लॉस होतोय, तो डेफिनेटली मी माइंडनेच विचार करेन. आणि एखादा प्रोजेक्ट जर मला डिरेक्शन करायचा आहे किंवा मला फक्त मी डिरेक्टर म्हणून त्या प्रोडक्टला मर्यादित आहे, ह्यामध्ये माझे कोणतीही फायनान्शियली किंवा प्रोड्युसर म्हणून काही इन्व्हॉल्वमेंट नाही, मी माझ्या डिरेक्शन नॉलेजनुसार त्या व्यक्तीचा पैसा लागलाय तर तो मी प्रोडक्ट चांगलाच आउटपुट त्याला काढून देणार, जेणेकरून ते सेल करून त्या व्यक्तीला फायदा झाला पाहिजे. सो मी डिरेक्शन जर करायचा विचार करत तर मी माइंडने पण करेन आणि हार्टने पण करेन. आणि निर्माता म्हणून जर करायचं तर मी डेफिनेटली फक्त माइंडचा विचार करेन. सर, विठ्ठला शपथ सारखा यशस्वी मूवी बनवल्यानंतर त्यामधला तुमचा एक इमोशनल मुवमेंट काय होता? हा मस्त प्रश्न आहे. आणि विठ्ठला शपथ निर्मिती करत असताना मी किंवा अनेक आपल्या सांगली, कोल्हापूर, सातारा प्रत्येक जण मुंबईला जाऊन स्ट्रगल करत होतो. पण विठ्ठला शपथ ज्या वेळेला आमचं सेटिंग झाल्या, मीटिंग झाले, ती स्क्रिप्ट आली, कुठे करायचं शूट, इतकं फंड लागणार आहे. 2013 साली आम्ही ती चित्रपट निर्मिती करायचं ठरवलं. पण माझी एकच अट होती, चित्रपटाचं शूटिंग माझ्या होमटाऊनला होणार, म्हणजे सांगलीमध्ये होणार. आणि दुसरं, माझ्या चित्रपटाचा मुहूर्त माझ्या पप्पांचं म्हणजे आपल्या सावर्डे तालुक्यामध्ये सावर्डे म्हणून गाव आहे, त्या सावर्डे गावात मी मुहूर्त केलाय 100 जणांची युनिट घेऊन. अरे वा. ज्यामध्ये मंगेश देसाई, अनुराधा राज्याध्यक्ष, संजय खापरे, भाऊ कदम, अनेक मातब्बर कलाकार, गावचे काही प्रतिष्ठित लोक, आणि माझं पूर्ण 100 जणांचं युनिट. पहिला क्लॅब आम्ही सावर्ड्यामध्ये केलाय आणि तो माझ्यासाठी खूप इमोशनल मुवमेंट होता. कारण की त्यावेळेला माझ्या वडिलांच्या डोळ्यात अश्रू बघितले होते की हा मुवमेंट खूप म्हणजे मला खूप त्यावेळेला मी असं वाटलेलं की मी काहीतरी अचीव्ह केलंय, की बाबा माझ्यासाठी एवढी लोक 400 किलोमीटर सांगली जिल्ह्यात सावर्ड्यात मुहूर्त करतोय. तिथून सगळ्या परिसरात मी फक्त विठ्ठला शपथ आपल्याच परिसरात शूट केलेलं आहे. हरिपूर, बुधगाव, तासगाव, खूप किस्से आहेत ह्या चित्रपटाचे. तर तासगावमध्ये तर शूट करत होतो, फाईट सिक्वेन्स होता, ते भाजीपाला वगैरे तो मार्केट आहे तासगावमध्ये, आणि फाईट आर्टिस्ट आम्ही बोलवलेले फाईट सीनसाठी, आणि कॅमेरा वगैरे लावायचा होता. आम्ही मॉन्टाजच काढणार होतो, नॅचरली शूट करायला आम्ही एका गाडीमध्ये कॅमेरा लपवलेला. आणि फाईट सिक्वेन्सला जी लोक आम्ही बनवलेली ते असे तिकडचे युपी बिहार असे हट्टे खट्टे वगैरे, आणि ते नॉन ब्रेकेबल त्या फ्लेक्झिबल स्टिक्स वगैरे ते येऊन बाहेर पडले. आणि त्या लोकांना काय वाटलं की तिथे एक बँक होती, बँक लुटायला कोणतरी आले की काय वगैरे. आणि आम्ही नुकतंच सांगलीतून सगळे आर्टिस्ट आम्ही ट्रॅव्हल करत होतो पुढच्या सीनसाठी. तिथून फोन, तिकडच्या पोलीस आले, सगळं माहोल गरम. अहो ना, तेच लोक त्यांना असं बसवून ठेवलेलं, त्या पोलिसांनी, त्या गावकऱ्यांनी. ते सांगतायत अहो आम्ही शूटिंगवाले, आणि त्यांच्या गाड्या पण तिकडच्या युपी पासिंग वगैरे. आणि नुकतंच काहीतरी इथे बँक चोरी बिरी झाली होती वाटतं. आणि फोन, मग म्हणलं थांबा, मग संबंधित आपले काही असल्यामुळे मग हे शूटिंग आहे वगैरे, मग सगळं ते वातावरण. पण त्यात दिवस गेला. असे भयानक किस्से आहेत त्या विठ्ठला शपथचे. हरिपूरमध्ये शूटिंग करत होतो, तुन्ना आमचं एक रोमॅन्टिक सॉन्ग आहे. शूट करत असता अचानकपणे त्या वाड्यात पाऊस पडला, लाईट बेबी लाईट घेऊन वरती आमचा लाईटवाला बसलेला कौलावरून, सीन चालू असताना तो वरून खाली पडला. बापरे. म्हणजे अनेक असे किस्से त्या हरिपूरमध्ये झालेले आहेत. पाऊस पडला, रिशूट तर 2दा केले मी फिल्म, तरी पण मी थांबलेलो ना मॅडम. ती फिल्म 2017ला रिलीज केली. अशा अनेक फिल्म माझ्या स्टुडिओमध्ये 17 फिल्म माझ्या रेडीमेड तयार आहेत, रिलीज नाही आहेत. पण फिल्म रिलीज केली, आता अमेझॉन प्राईमला आहे. चिनार महेश यांचं म्युझिक आहे.
चांगले लोक, उमेश जाधव यांनी कोरिओग्राफी केली आहे. चांगलं प्रोडक्ट होतं. पण आता मी ठरवलं की फिल्म नाही करायची, वेब सिरीज, म्युझिक व्हिडिओज. आता आम्ही नुकतंच मालवणला एक ब्रँड प्रमोशन करून आलो, रिसॉर्ट्स. अच्छा. तर तशा निवेदिता अशोक सराफ त्यांच्यासोबत आम्ही मालवणला 2 दिवस शूटिंग करून आलो. म्हणजे आता सध्या आपण ह्या गोष्टी खूप फोकस करतो, कारण फिल्ममध्ये काय होतं, 1-2 कोटी रुपये टाका आणि आपल्या मागे तेवढा चॅनलचा बॅकअप हवा, की म्हणजे पब्लिसिटी म्हणा, प्रेझेंट करण्यासाठी. सो इतकी इन्व्हेस्टमेंट आत्ताच्या ह्या जगात करणं म्हणजे थोडी रिस्क आहे. सो वेब सिरीज म्हणा, म्युझिकल व्हिडिओज म्हणा, हे ब्रँड प्रमोशन्स म्हणा किंवा टॅलेंट मॅनेजमेंट म्हणा, तर आता आपण ते सध्या फुल फ्लेज करतोय. पण तरीही पुढे भविष्यात जर काय संधी आली तर आपण डेफिनेटली फिल्मसाठी पण विचार करू. कारण की लोक पण विचार करतात, मॅडम, की एका बाजूला सर सलमान खानचा बोर्ड दिसतोय, ह्या बाजूला विठ्ठल शपथ बघायला जाणार नाही. बट ऑब्व्हियसली माझ्यासारखा व्यक्ती किंवा इथे आपली सगळी कोण टीम असेल, तो काय होणार नाही, आपण नंतर बघू, आपण पहिला सलमानचा फिल्म बघू. यासाठी जर मराठी फिल्म आता चांगले दिवस येत आहेत, पण ऑन बोर्ड किंवा ऑन पेपर वेगळी गणित आहेत. म्हणजे त्यावर बोलायला अजून एक पॉडकास्ट घ्यावा लागेल, की इतके पैसे लावायचे आणि शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवारी फोन येतो की शो कमी आहेत, फिल्म काढू का. बापरे. त्या निर्मात्याला, त्या प्रेझेंटेबलला. आणि काय होतंय, तुम्ही निर्माता म्हणून पैसे लावाल, पण पब्लिसिटी आणि प्रमोशनला तुम्हाला प्रेझेंटर घ्यावा लागतो. आणि ज्यावेळी पहिला चेक येतो ना प्रॉफिटचा, तो पहिला प्रेझेंटरला द्यावा लागतो, मग राहिलेले उरले सुरले निर्मात्याचे पैसे. असं आहे. सो लागतं नाही का, की दुर्वा एंटरटेनमेंट प्रोड्यूस XYZ प्रेझेंट, पहिला प्रेझेंटचे पैसे द्या, तो मोकळा होणार. जे काही पुढे प्रॉफिट झाला तर मग ते निर्मात्याचा. सो बेटर आता वेब सिरीज, शॉर्ट फिल्म्स नाही करत मोस्टली. आता आम्ही MX प्लेअर साठी एक शूट करतोय. आता माझं एक सीझन झालाय. आता फक्त आता पुण्यामध्येच आम्ही कामशेटला पुढच्या जुलै 2nd वीकमध्ये आमचं आहे दुसरं शूट. सर, फिल्म मेकर नसते तर सुकेश सर आज काय असते? मी फिल्म मेकर नसतो तर मला माझं स्वप्न होतं की माझं स्वतःचं नाट्यगृह असावं, जिथे नाटकांचे प्रयोग होतं. खूप असे लॅविश ऑडिटोरियम असावं आणि 1-2-3 हॉटेल असावेत आणि उद्योगपती म्हणून मी असतो, असं माझं स्वप्न होतं. बघूया भविष्यात काय होतं त्याला. सक्सेस मिळाल्यानंतर स्वतःला ग्राउंडेड ठेवण्यासाठी तुम्ही काय करता? सक्सेस मिळाल्यानंतर मी असं माज करत नाही की मला असं हवं आहे किंवा काय. मी जसं पाणी असतं ना, त्या पाण्यासारखा मी आकार घेतो. आणि मला आमचे भरत जाधवांनी सांगितले, तुम्ही कितीही मोठे व्हा, तुमचे पाय जमिनीवरतीच राहिले पाहिजेत. सो मला असं कधीच असा ॲटिट्यूड नसतो, इगो नसतो की मी काय अचीव केले किंवा काय. मी शांत राहतो, मी असा साधा फिरतो, कुणाला कळणार पण नाही की मी कोण आहे किंवा काय. सो तेच म्हणतात ना की बाबा सिम्पल लिव्हिंग बट हाय थिंकिंग, तशा पद्धतीचं माझं आहे. आणि काय करायचं आपल्याला की बाबा मी असा आहे किंवा काय, तुमचं काम बोललं पाहिजे, तुमचं कर्तृत्व बोललं पाहिजे. कर्तृत्व असेल तर म्हणतात ना की आधी सिद्ध व्हा मग प्रसिद्ध व्हा. सो माझं तेच सक्सेस मंत्र आहे की बाबा शांत राहणे, आपली हॅप्पी लाईफ आहे, शांत जगणे, शांत झोपणे 8 तास बघा रात्री. सकाळी उठून काल रात्री काय झालं याचा मी विचार पण नाही करत. सकाळचं सुरुवात सकाळी, नवीन चालू, नवीन काय काम आहे ते बघा. काम नसेल शांत, जेवढे काय आपले मार्केटिंगची आहेत, आपली मुलं वगैरे करतात तेवढं ऑब्झर्वेशन करणे, दॅट्स इट. पण मला सगळ्यांना सांगायचं आहे, माझे मित्र कोण बघतील किंवा नाही, छोट्या गोष्टीमुळे की एखादं माझं काम कोणत्याही क्षेत्रात असो, हे मोठं झालंय म्हणजे तुम्ही ॲटिट्यूड किंवा तुमचा इगो हा बाजूला ठेवा. शेवटी माणूस माणूसच्याच कामाला येतो. आपल्याला पैसा, प्रतिष्ठा हे जिथे मिळायचे तिथे मिळते, पण योग्य ठिकाणी तुम्हाला तो जो इगो किंवा सो कॉल्ड ॲटिट्यूड आहे तो नसावा असं मला तरी वाटतं. सो बाकीचा प्रत्येकाचा आपापला परसेप्शन आहे. सो शांत, ग्राउंडेड राहणे, जमिनीवरती राहणे आणि उंच विचार करणे. नक्कीच. न्यू फिल्म मेकरसाठी तुमचा प्रॅक्टिकल ॲडवाइस काय असेल? न्यू फिल्म मेकरसाठी मला इतकंच म्हणायचं आहे की सुरुवातीलाच तुम्ही निर्मिती किंवा फायनान्शियली उतरू नका. फिल्म मेकिंग ह्या क्षेत्रात अनेक डिपार्टमेंट आहेत, अनेक डिरेक्शन, असिस्टंट डिरेक्टर, असोसिएट डिरेक्टर, DOP, कॅमेरा नॉलेज असेल तर खूप स्कोप आहे. खूप ह्या आपल्या
रियालिटी शोसाठी 9 कॅमेरे लागतात, अरे बाप काय काय ठिकाणी 10 कॅमेरे लागतात. हम्म. कपिल शर्मा शो मध्ये 14 कॅमेरे लागतात. अरे 14 कॅमेऱ्यासाठी प्रत्येकाला एक डीओपी लागतो. सो असे अनेक डिपार्टमेंट आहेत. हेअर डिपार्टमेंट आहे, तुम्हाला मेकअप चांगला येत असेल तर मेकअप डिपार्टमेंट आहे, हेअरची टीम वेगळी असते, मेकअपची टीम वेगळी असते, कॉस्ट्युम वेगळे, हे आपण सोनं नाणं किंवा जे काय ऑर्नामेंट्स घालतो ती टीम वेगळी आहे. सो अभिनेता अभिनेत्री हेच बघण्यापेक्षा तुम्ही व्हरायटी ऑफ जे डिपार्टमेंट आहेत तिथे तुम्ही करिअर करा. कारण की एक चित्रपट बनवण्यासाठी 100 लोक लागतात. फक्त दिसताना एक हिरो हिरोईन आणि विलन दिसतो, पण ज्या वेळेला 3 तास संपल्यावरती एंड स्क्रोल जाते पण शेवटपर्यंत ते कोण बघत नाही. ते स्क्रोल चालू असताना थिएटरवाले पण लाईट लावतात. सगळं ते कोण काय केलंय कोणाला घेणं देणं नसतंय. युट्यूब चॅनलमध्ये पण एखादा प्रोडक्ट, आता मी गाणं बनवलंय, माझा छंद लागला तर व्हिडिओ पॅलेसला रिलीज आहे, फक्त युट्यूबवाल्याने पण ऑल्गोरिझम सेट केला, फक्त टायटल दिसतं, ते मोरवर कोण क्लिक करत नाही, ते खाली डिस्क्रिप्शन वाचायला कुणाला पडलं. आता वेळच नाही आहे. बरं थिएटरमध्ये तुम्ही जाताय, 1-2 कोटी रुपये निर्माता लावतो, 3 सेकंद दिसतं एवढं नाव निर्माताचं, दिग्दर्शक. म्हणजे मला काय त्याचं हे नाही आहे, मला इतकंच म्हणणं आहे, माझं एक सजेशन काय आहे, ज्याचा पैसा लागलाय त्याला पण थोडं स्कोप द्या. मला एवढंच सांगा मॅडम, आतापर्यंत तुम्हाला आठवतंय की कुठल्या निर्मात्याने कुठली फिल्म केली आहे, पण तुम्हाला हे आठवेल ह्या दिग्दर्शकानं हा चित्रपट केलाय. पण असं कोण म्हणतं का रे हे प्रोड्युसर, हा कंपन्यांची नावं लागतात, दुर्वा एंटरटेनमेंट असेल, टॉक विथ प्रीती असेल, म्हणजे एक्झाम्पल, हे नावं दिसतात तुम्हाला, पण हे निर्माता आहे. मग त्यालाही थोडं मोठं करा असं माझं सजेशन आहे. फिल्म मेकिंगच्या क्षेत्रात ज्याला कोणाला यायचं आहे, ऍक्टिंग म्हणून येण्यापेक्षा आधी तुम्ही तुमचं ज्या फील्डमध्ये एज्युकेशन आहे ते कम्प्लीट करा, आणि आवड म्हणून मग तुम्ही ह्या फील्डकडे ओढा, ते पण वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये या, त्यामध्ये खूप स्कोप आहे, खूप. म्हणजे मी काय म्हणतात, सेटवरती एक पिन जरी, किंवा आता आपण जरी पॉडकास्ट शूट करतोय, इथे पाणी नसताना पण आपल्याला धावपळ करावी लागते, तीच धावपळ करायला स्पॉट टीम पण असते. त्या माणसापासून एक पिन जरी लागले तरी तोही माणूस महत्वाचा आहे. सो 100 लोक महत्वाचे आहेत. तुम्ही एका माणसाकडे किंवा एका अभिनेता किंवा ह्याच्याकडे बघण्यापेक्षा तुम्ही तुमचं करिअर वेगवेगळ्या माध्यमातून चूज करा. फक्त आधी तुमचं शिक्षण कंप्लीट करा. शिक्षण कंप्लीट असेल तर तुम्हाला एक साईड बाय साईड एक बॅकअप प्लॅन असतो की बाबा मला ह्यात जर काही करिअर करता नाही आलं तर मी पुढे जाऊन काहीतरी करिअर करेन. आणि मला सांगायला असा आनंद होतोय की मी ज्या वेळेला स्ट्रगल करायचो, मला 6 वर्ष मुंबईत जाऊन राहावं लागलंय. आम्ही आता एक सिरियल 2016ला आम्ही चालू केली, झी मराठीची होती, तुझ्यात जीव रंगला. त्या सिरियल पासून कोल्हापूरमध्ये पहिली सिरियलचं शूटिंग चालू झालं, मग आपल्या सांगलीत चालू झालं, साताऱ्यात चालू आहे. म्हणजे किती बदललंय. मुंबईत जाऊन स्ट्रगल करायचं नाही आता, ती टीम आपल्या जिल्ह्यात येते आहे. अहो आपल्या इथे सांगलीमध्ये सिरियल 2 शूटिंग होत्या, किती लोकांना आपल्या कामं मिळाली प्रोडक्शनला. म्हणजे मुंबईवरनं प्रोडक्शन टीम मागवण्यापेक्षा सांगलीतल्याच लोकल टॅलेंटला प्लॅटफॉर्म मिळाला ना. बरं एखादा बंगला आपण मुंबईत जर रेंटवर घेतला तर 15,000 to 20,000 रुपीज पर डे. बापरे. एका दिवसाचे 15,000 ते 20,000 रुपये फक्त एका असं बंगल्यासाठी घेतात. पण तेच आपल्या भागात आल्यावर कॉस्ट कटिंग झाली ना, ते मंथली पेड करायचं आहे. ट्रॅव्हलिंग वाचलं, किंवा फक्त एकच त्रास होतो की आर्टिस्टला इकडे येऊन स्टे करावा लागतो. पण लोकल टॅलेंटला अशा माध्यमातून खूप मोठा काय म्हणतात चान्स मिळतो. सो असं काहीतरी करा, आणि चांगलं एक क्षेत्र, आनंद वाटतो ह्या क्षेत्रात काम करायला, मला तरी वाटतो. कारण की माझी आवड आहे. माझ्याकडे काम आता नव्हतं किंवा आहे, मी हे सोडत नाही की बाबा माझे काय बाकी बिझनेस आहे तिथे मी लक्ष घालू किंवा काय नाही. मी सातत्यानं हेच व्यवसाय करतो आणि मी हेच करत राहीन. आत्ता जेवढं सक्सेस आहे अजून थोड्या दिवसांनी अजून येईल, अजून थोड्या दिवसांनी कमी जास्त चढ उतार होईल ना. म्हणजे ते म्हणतात ना की अपयशाच्या रात्रीनंतर यशाची पहाट होते, प्रत्येकाच्या आयुष्यात होणार. सर तुम्ही ही जर्नी चालू केली होती आणि तुमचं सक्सेसची डेफिनेशन काय होती आणि आता रियालिटी काय आहे? मला सुरुवातीला बघताना फार छान वाटलं होतं. हे हरिपूरमध्ये आपलं गणप्या गावडे नावाचा चित्रपट होता भरत जाधव यांचा. आणि कॉलेज आमचं सुरू होतं आणि चला अरे तिथे शूटिंग आहे असा मॉबमध्ये आम्ही असं उभं होतो, अरे भरत जाधव, अरे हे ते.
त्यावेळी असं वाटायचं अरे काय भारी आहे, ऍक्शन कट, हे तामझाम लाईट्स, नाही का, असं मला खूप भारी वाटायचं. अरे आपल्याला काय असं मिळेल का, हे आहे का. मग एका माध्यमातून भरतदादांची ओळख झाली आणि तिथून मग असं वाटायला लागलं की गर्दीतला सुकेश आणि आज त्याच्यासाठी गर्दी होते. म्हणजे हा बदल मी माझ्यात डेव्हलप केलेला आहे. मी गर्दीत उभा होतो, पण आज कुठेतरी काहीतरी स्वामींची कृपा आहे म्हणून तुम्ही मला बोलवलंय, मी इथे बसलोय आणि कॅमेरा समोर आहे. याच्या आधी मी त्याच्याकडेच होतो ना. आणि सक्सेस माझ्यासाठी हेच आहे की सातत्य. तुम्ही डगमगायचा नाही की तुम्हाला हार आले, तुम्हाला कामं नाही आहे किंवा काय, येईल आज ना उद्या काम येईल. मला टेन्शन आलं, मी शांत झोपतो, सकाळी उठतो, बाबा काल काय झालंय त्याच्यावर फक्त विचार करून, चुकीचा विचार केल्यावरती तेवढंच डोक्यात राहणार ना. मग ती चुकीचा भाग फक्त काढतो, चांगलं त्यातलं काय काय राहते त्याच्यावरती वर्कआउट करतो. असं माझं तर नेचर आहे. आणि सक्सेस तर प्रत्येकाला मिळणार. ह्या जगात आलो तर कोण हारायला नाही आलंय, प्रत्येक जण सक्सेस होणार. आणि थोडंफार आता मी आहे सक्सेस. म्हणजे प्रयत्न करायला पाहिजेत. होय होय, सातत्य ठेवणं, पॉझिटिव्हिटी ठेवणं, तुमची मेहनत दिसली पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही अजून एक आहे की प्रामाणिक राहा तुमच्या कामाशी. कामाबरोबर प्रामाणिक असाल तर ह्या जगात कोणच तुम्हाला थांबवू शकत नाही, कारण की तुमच्याकडे एवढं टॅलेंट आहे. तर का कोणाला तुम्हाला थांबवेल का. आता अनेक उदाहरण आहेत हो, म्हणजे आता नावं घेणं योग्य आहे की नाही योग्य, पण अनेक उदाहरणं आहेत जी ह्याचे डाऊनफॉलला गेलेत, पण ते आता खूप मोठ्या लेवलला, खूप मोठ्या लेवल. मग ते त्यांनी त्यांचं हे थांबवलेलं नाही आहे की काम करणं किंवा नाही हारलेत किंवा काही वेगळी गोष्ट केली आहे. नाही, सातत्य. आपल्याला रोड आहे ना, आपल्याला ठरवलंय की हा रोडवरनं आपल्याला तो ब्रिज क्रॉस करायचा आहे. मग पाऊस येऊ दे, ऊन पडू दे, भूकंप होऊ दे, तुम्ही थांबा थोडा वेळ, पण चालत राहा. सर, तुमचं असं कोणतं ड्रीम प्रोजेक्ट आहे जे अजून कम्प्लीट व्हायचं बाकी आहे? मला साऊथ मधले 1-2 फिल्म्स आहेत, त्याचे माझं आता राईट्स किंवा जे काही टेक्निकल गोष्टी आहे ते चालू आहे. मला तशा फिल्म्स आपल्या मराठीमध्ये करायच्या. बरं, फिल्म्स मला थिएटर रिलीज वाईज करायच्या असतील त्याही योग्य, ठीक आहे, जसं प्रेझेंट असेल, प्रेझेंटर मिळतील तसं. पण तसे छोटेच मला वेब सिरीज टाईप तसे फिल्म्स करायचं किंवा तसं वेब सिरीज करायचं आहे. किंवा निदान त्यांचं जे टेक्निकली, ज्यांचं गाणं पण बघा, ग्रँड म्हणजे ग्रँड. इथं आपण 100 डान्सर असतो, तिथे 500 डान्सर असतात, एकच हिरो. म्हणजे इतक्या ग्रँड लेवलला करतात. मी एका फिल्मला शूटिंगला गेलो इथं हैदराबादला. एका गाण्याच्या शूटिंगला मॅडम 8 कॅमेरे होते. 8 कॅमेरे. म्हणजे त्यांना कटिंग वाईज तो एडिटर काय कट करत असेल. अरे मी म्हणलं अरे मला इनके साथ एडिट पे भेटणार. आणि लाईव्ह एडिटर बसलेला, लाईव्ह. इथे शूट झाला, ड्राईव्ह चल लाईव्ह. सकाळची शिफ्ट संध्याकाळी पण रफ स्क्रॅच त्याने असं हे दाखवलेला, तर ऐसा होगा, ऐसा होगा, ऐसा होगा. इतकं फास्ट. म्हणजे मला तेच विचार आहे, आता समजा आपण हा एक कॅमेरा लावला, कटिंगला आपल्याला एडिटिंगला झूम आउट, कटिंग, हे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. त्यांनी 8 कॅमेरे लावले, त्यांचा वेळ किती वाचला. हे जर आपण 2 कॅमेरे लावले, 2 दिवस जातात हे गाणं करायला. क्लोज घ्या, वाईड घ्या, वॉइस घ्या, ते करा, कॅमेरा शिफ्ट करा, बॉडी कॅमेरा लावा, बऱ्याच गोष्टी, ट्रॉली लावा. त्यांनी सुरुवातीच पासून वेगवेगळे अँगल लावून ठेवलेत. ज्यांना जसं हवा ते तसे कापतात. फक्त आर्टिस्ट मुवमेंट करतो. 500 जण नाचत होते मॅडम, 500. काय ग्रँड होतं, जबरदस्त. म्हणजे पैसा पण तितका लागतोच, पण त्यांची कामाची पद्धत भयानक. इथं जर समजा ते काय म्हणतात, समजा इथं पाणी पडलंय, डिरेक्टर बघायचे तो माणूस पुसून जायचा. म्हणजे इतकी ते असे प्राऊंड होते त्या सेटवरती. जबरदस्त. मला तसे आपण प्रयत्न करू, म्हणजे तसं काही करायचं, पण माझं ते स्वप्न आहे की असं काहीतरी हवं मराठीमध्ये. त्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही इतकं काही अचीव्ह केलंय, मग स्वतःला कसं मोटिवेट ठेवता? नामस्मरण करतो मी रोज. आमच्या स्वामींचं, स्वामी समर्थांना मी खूप मानतो. आणि मी कधी जरी डिमोटिवेट झालो किंवा मला निराश व्हायचं आहे, मी फक्त आधीचं माझं पास्ट आठवतो की आता मी इथंपर्यंत येऊन जर मला डिमोटिवेट वाटतंय की अरे मला कायच होत नाही, माझं कामच होत नाही, समोरचे व्यक्ती असे वागतात, किंवा आता असं काय झालंय की काही लोकांमुळे पण आपल्यावरती परिणाम होतो, कामावरती परिणाम होतो. समजा काय मतभेद झाले किंवा ओके, आपल्या आजूबाजूची लोक काम करणारे आहेत, समजा आपल्याबद्दल काय बॅकबिचिंग करतायत, तरीही त्रास होतो की आपण एवढा सपोर्ट करतो किंवा काय. त्यावेळी मी इतकंच हे करतो की आपण भूतकाळात काय होतो, आपण गर्दीतच होतो की
आपण सामान्य आता ट्रेनने मुंबईला जायचं तर ट्रेनचं तिकीट काढा, जनरलचं बघा, हे बघा. आता आपल्याकडे पैसा आहे, गाड्या, टाक पेट्रोल, चल 3 तासात पुणे, 2 तासात ते मिसिंग लिंक, 2 तासात मुंबई. इतकं फास्ट झालंय. मग आता आपल्याकडे हे आहे, आधी काय नव्हतंच की. मग ह्याच्यापेक्षा आणि काय खाली जायचं आहे, मग कशाला डिमोटिवेट व्हा. ते काढ, चल पुढे सुकेश, आपल्याला खूप कामं करायचं आहे, आयुष्य एक आहे, जगता आलं पाहिजे बघा. इतकं मला पटतंय. सर, फेल्युअर बद्दल तुमचा पर्स्पेक्टिव्ह काय आहे आणि तुमच्या लाईफमध्ये असा काही फेल्युअर आहे का तो तुम्हाला आमच्याशी शेअर करावं वाटतंय? फेल्युअर तर खूप आहेत, पण काय आहे, मी मगाशी पण म्हणालो की मला ह्या कामाची, ह्या एंटरटेनमेंट फील्डची इतकी आवड आहे की माझ्या रक्तात पण तेच आहे. मी गाणी लिहितो ना, मी काय माझी आता काय काय मी गाणी लिहितो, थोडंफार कंपोज करतो, थोडंफार गातो. मी काय काय गोष्टी त्यामध्ये पण म्हणतो की अरे मला खूप वाईट एक्सपिरियन्स आहेत, प्रत्येक गोष्टीत आलेले आहेत की मला माझं उद्या शूटिंग आहे, उद्या माझी आज बॅग भरली आणि मला रात्री एक व्हॉट्सअप किंवा टेक्स्टला येतो की कॅन्सल्ड ड्यू टू टेक्निकल रिझन. आणि नंतर त्याच दिवशी मला कळतं की दुसरा व्यक्ती ते करतोय. बापरे. मग तुम्ही मला का बोलवलात, की मग तुम्ही मला का विचारलं, किंवा तुम्ही हे झालं ह्या फिल्मचं रिलेटेड किंवा टेक्निकली. इव्हेंट बाबतीत किती आले मला, माझ्याकडून 1-1 तास समोरचा व्यक्ती विचारतो ह्या आर्टिस्टचं मानधन काय, त्या आर्टिस्टचं मानधन काय, स्टेज कितीचं घालू, व्हॅनिटी किती पाहिजेत, बाउन्सर्स किती सांगू, हे सगळं मी पाठवतो. माझ्याकडून कोटेशन काढून घ्यायचं की समजा XYZचं मानधन इतकं आहे, इतकं निगोशिएबल होतं, ह्या गोष्टी इतकं बजेट मी पुटअप करतो, हे माझ्याकडून काढून घ्यायचं आणि थर्ड पार्टीला ते काम द्यायचं. आणि पण त्यांना कळत नाही की ऑलरेडी तो व्यक्ती एका आर्टिस्ट बरोबर बोललेला आहे की असं असं इव्हेंट आहे, असं असं काम आहे. थर्ड पार्टीने केल्यावर त्या आर्टिस्टला कळतं ना की एकाच कामासाठी 4 फोन आलेले आहेत. मग आर्टिस्टला त्याचं डिमांड कळतं की अरे मैं अभी, म्हणजे माझं नाव तिथे आहे रेकमेंडेड, ती कमी नाही करणार आहे. इथे सांगलीतला किस्सा आहे, एक स्टोअरचं ओपनिंग होतं, माझ्यावर मीटिंग झाली, 2दा मीटिंग झाली. खूप मोठं नाव आहे इंडस्ट्रीतलं, आपल्या मराठीतलं, सगळं ठीक आहे. आणि ती आर्टिस्ट आउट ऑफ इंडिया होती. मी झोपलो की ती उठायची आणि ती झोपलो की मी, माझं कोऑर्डिनेशन तसं चालायचं, हा मग असं आहे तसं आहे. आणि त्यांना काय वाटलं, म्हणजे मी डायरेक्ट डील करतो, समजा तुम्ही आर्टिस्ट आहात की प्रीती मॅडम असं असं आहे आणि असं असं करूयात. त्यांना काय वाटलं, अरे हा काय करणार नाही, काय नाही. माझ्यानंतर दादा असतील किंवा असेल अशा मोठमोठ्या कंपनीजना मधले जे लोक आहेत त्यांना कॉन्टॅक्ट केला. 10 रुपयाची गोष्ट 25 रुपये झाली. आणि शेवटी 25 रुपये ज्यावेळी झाली, त्यांनी हा चलो ठीक आहे करू, त्यांनी आर्टिस्टला फोन केला. आर्टिस्ट फक्त एकच बोलली, मी एक नंबर पाठवते, त्यांच्याशी बोलून घ्या. त्याने नंबर डायल केला की सुकेश सावर्डेकर. म्हणजे माझ्या थ्रू गोष्टी झालेल्या, आर्टिस्टच बोलले ना सुकेशशी बोलून घ्या. मग मी हा सर बोला. मग त्याला कुठेतरी रिअलाइज झालं की आपण ही गोष्ट चुकीची. अरे मग तुला माहिती आहे ना बाळ की 10 रुपयाला येतो ना एखादं प्रोडक्ट, तू का फिरलास, झालं असतं ते. अशा अनेक अनेक अनुभव आहेत. फक्त मग मी ते म्हणालो ना की मी काढतो ते, तो माझ्याशी कसा वागतोय, तुम्ही माझ्याशी कसं वागतोय ते मी सोडून देतो. चला माफ करा, त्याला उद्या कुठे मदत लागली ना मी त्याच्यासाठी उभं राहीन, पण मी त्याच्याशी तसं नाही वागणार. माझ्याशी कोण कसंही वागायचं तसं वागू दे. सो मी फेल्युअर, मी हारलोय, मी मुळात हारायला जन्मलेलोच नाही, मी जिंकण्यासाठीच जन्मलेलो आहे आणि मी जिंकणार डेफिनेटली. तुमच्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, फेम, मनी की लेगसी? सध्या तरी मनी. मनी आहे, कारण की पैसा आहे तर सगळे बोलतात कायचं आहे. पैसा आता ह्या मला सध्या तरी महत्वाचा आहे. पैसा आहे तर फेम येणार आहे आणि वारसा तर काय आपला चालूच आहे. तेव्हा कॅमेरा ऑफ होतो, लाईट्स ऑफ होतात आणि क्राऊड एकदम शांत होते, त्यावेळी सुकेश सावर्डेकर सर कसे असतात? मी शांत राहतो, शांत बघत राहतो की काम आपलं बाबा नीट छान झालंय का, लोकांना आवडलंय का, लोक प्रेज करतील का, नावं ठेवतील का, कमेंट्स येतील. निगेटिव्ह, मुळात मी निगेटिव्ह होत नाही, मी पॉझिटिव्हच राहणार, तुम्ही कसेही राहा. पण मी ही सगळं शांत झाली की मी माझा आतलं सुखी जागृत होतो. मी लहान मुलांसारखा वागतो, चेष्टा कर, मस्करी कर. आणि दिवसभर ज्यांच्यावर मी राग काढलेला आहे त्यानंतर प्रत्येकाला जाऊन काय भावा कसा आहेस असं, म्हणजे प्रत्येकाला आता माहिती झालंय की ह्या
इव्हेंट असो, शूटिंग असो किंवा काय असो, ह्या 4-5 तासात ते समोर नको जायला. सगळं बंद झालं की तोच येणार आहे आपल्याकडे. सो मी तसा मित्रांसारखा असतो, ग्राउंडेड असतो. मी खाली त्यांच्याबरोबर, मी परवा एका शूटिंगला आमच्या लाईटची टीम बसलेली, त्यांच्याबरोबर जेवायला बसलेलो. अरे वा. सगळे आर्टिस्ट, सगळे व्हॅनिटीज जेवायला मी त्यांच्याबरोबर जेवायला बसलेलो. असं आहे मी, साधा सिंपल, पण कामाबाबतीत खूप प्रामाणिक आहे. मला काय सुचत नाही त्यावेळेला, मी जेवत पण नाही. कारण काम झालं की मग मी माझ्या लेवलला चांगला असतो. पण एक मात्र मॅडम तुम्हाला सांगायचं राहिलं, माझं कुठलंही वेब सिरीज असो, शूटिंग असो, ब्रँड प्रमोशन असो, कुठलंही माझं सेक्टरमधलं काम असो, सेटवरनं जाण्याआधी प्रत्येकाची पेमेंट क्लिअर करतो. अरे आणि वा. तेच माझ्यासाठी आहे ना खूप सुकूनदायक आहे. मला सकाळी उठून फोन नको आहे की सर ते, किंवा माझ्या Payment कुठल्याही तरी माझा आता युवराज फडतरे म्हणून आमचे EP आहेत, त्यांच्याकडे पैसे, कुणाचे फोन नाही आले पाहिजे. इनवॉइस आले, पेमेंट क्लिअर. कारण की मी 3-3 महिने थांबलेलो आहे एका कामासाठी. माझं 3 महिन्यानंतर पेमेंट झालेलं आहे. पण मला आता माझ्याकडे आहे म्हणून मी कुणाचे पैसे नाही ठेवत. काम झाले 24 तासाच्या, तुझे पैसे घे, तू मोकळा. सर, आता वळूया आपल्या सगळ्यांच्या आवडत्या सेगमेंटकडे, ज्याचं नाव आहे रॅपिड फायर. सर, पहिला प्रश्न असा आहे की डिरेक्शन की प्रोडक्शन? प्रोडक्शन सध्या तिथे टेन्शन नसतं सध्या, आणि आपली इन्व्हेस्टमेंट असते, आपली टीम असते, आपण एखादा प्रोडक्ट उभा करतोय. आणि नवीन येणारे जे डिरेक्टर आहेत, नवीन आत्ताबरोबर आपल्यासोबत जे काम करत होते, त्यांना पण करू दे की एकदा डिरेक्ट. तरी पण म्हणजे मला ज्यांनी संधी दिली आहे, मी ज्यांच्या हाताखाली मोठा झालोय, माझ्यासोबत जे सोबत होते, त्यांना पण आता त्या एक स्टेज वाईज जाऊ ना पुढे. मला असं वाटतं म्हणून मी, हा बाबा तुला करायचं ना हे शूट, तू कर बाबा, हा प्रोडक्ट, हे ऍड शूट करायचा. तर परवा आम्ही मालवणमध्ये एक रिसॉर्ट शूट करत होतो. नवीन मुलगा होता, नवीन. माझ्याकडे अख्खी माझी टीम आहे, डिरेक्शन, कॅमेरा, सगळं. पण मी आमच्या EPला म्हटलं, अरे कोण नवीन आहे का बघ, त्याला बोलवून घेतला, तू शूट कर, तुला जसं हवंय तुझ्या माइंडने शूट कर. तिथे मला काय लागलं, मी बाजूला बसलेलो, तो अँगल लावत होता, हे आगत होता. पण जिथे मला वाटलं नाही रे, हा कट कर आणि इकडनं लाव, तिकडून लाईट येतो किंवा जे काय मला कळतंय ते. सो मला असं वाटतं की नवीन येणाऱ्या माझ्या मित्र मैत्रिणींना मला संधी द्यायची, आणि मला माझी स्वतःची हक्काची टीम बनवायची आहे. की समजा मी पुण्यात आहे, माझं स्टुडिओ किंवा हे सगळं पुण्यात आहे, मी काम करतोय, मला सांगलीमध्ये एखादं शूट आलं, समजा एखादं प्रोडक्ट आहे किंवा एखादे ऍड फिल्म करायची आहे, सेलिब्रिटी शूट आहे, तर मला मुंबईवरनं ट्रॅव्हल करायला नाही लागणार ना कोणाला. अख्खी टीम मला यायचं आहे, तर मी माझी माणसं तेवढे येईन, पण टीम माझी इथली आहे. हा बाबा, सांगलीची फोन केला, प्रीती मॅडम मला उद्या असं शूट करायचं आहे, मला अख्खी टीम इथं तयार आहे ना. तसं मला माझं ते विजन आहे, प्रत्येक शहरांमध्ये थोडंफार तरी माझी टीम असावी जी आपल्यासाठी काम करेल. कारण की प्रत्येक वेळेला मी मुंबई पुण्यावरून नाही बोलवू शकत. सो असं आहे की मला एक बिल्टअप करायचं सध्या आता, हे माझं तर पुढे तर तेच आता चालू आहे काम. स्क्रिप्ट और कॅमेरा? स्क्रिप्ट, ऑब्व्हियसली स्क्रिप्ट. कारण की स्क्रिप्ट असेल तरच कॅमेरापर्यंत जाणार आहे. कारण की तुमच्या लेखनीत जर ताकद असेल तर ते कॅमेऱ्याचं बटन दाबून ऍक्शन म्हणू शकणार आहे आपण. मुळात ऍक्च्युअली स्क्रिप्ट वरतीच, म्हणजे तेच आहे हो, लेखकला मोठा करायला पाहिजे आणि निर्मात्याला मोठा करायला पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. कारण की स्क्रिप्ट असेल तरच ती स्टोरी, ती कॉन्सेप्ट किंवा काही आता तुम्ही कॉन्टेंट जे आता इन्फ्लुएन्सर्स आहेत, हो ते पण स्क्रिप्ट करतायत की आम्हाला हे शूट करायचंय तर आम्हाला. सो ऑब्व्हियसली स्क्रिप्ट. फेम और पीस? शांतता हवी. फेम काय आज आहे उद्या नाही. तुम्ही आज प्रसिद्धीचं झोतात आहे, उद्या तुम्हाला कोण विचारत पण नाही. 4 दिवसाची चांदणी असते, तसं आहे ते. सो शांतता ही आयुष्यभर हवी, आणि ती मला शांतता खूप आवडते. मला एकटं राहायला खूप आवडतं. सो बट ऑब्व्हियसली की मला पीसच हवं आहे. कारण की फेम कसा मॅडम, की क्षणी काय होते की तुमच्याकडे आज लाईमलाईटला तुम्ही आहात, आणि उद्या कालांतराने जर ते गेलं, तो मानसिक त्रास होऊन काय करायचा आहे. त्यापेक्षा शांत राहणे, पीस. मुंबई की सांगली? सांगली, MH10. सांगली मला खूप आवडते, आणि आपलं वाटतं इथे, म्हणजे काच खाली करून काय काय भावा, हे मला खूप आवडतं. ते मुंबई पुण्यात नाही हो, ते फक्त हॉर्नचा आवाज ऐकू येतात. इथले तिकडे जायचं असेल तर मला 10 वेळाला आम्हीच गाडीचा हॉर्न वाजवत नाही, बाकीची दुनिया आम्हाला पीप पीप करते, आणि त्यात गाडी पण MH10. सो मला सांगली खूप वाटतं भारी, आणि आपलं वाटतं. ती नदी ओलांडली की आपल्या जिल्ह्यात आल्यासारखं वाटतं मला. टी और कॉफी? ब्लॅक कॉफी.
ब्लॅक कॉफी आवडते, जरा झोप सारखी येते म्हणून मी हम्म. ब्लॅक कॉफी प्रेफर करतोय सध्या. 5 महिने झाले. मग त्याच्या आधी त्याच्या आधी मी चहा प्यायचो. ते पण का सेटवर ते नाही का सतत आपलं, पण ते खूप त्रास झाला. सो मी Acidity वगैरे. हा एक्झर्शन व्हायचं आणि खूप फिजिकली पण जरा लक्ष द्यायला पाहिजे. ते मालवणला किंवा कुठे आउटडोर शूट करताना तर स्किनचा प्रॉब्लेम होतो, उन्हात हे ते. आणि आपण तर काय आर्टिस्ट नाही की आपल्याला व्हॅनिटी एसी मेकअप. सो ते आता मला स्वतःवरती काय म्हणतात स्किन केअर किंवा स्वतःवरती लक्ष द्यायचं आता माझं सध्या आहे. सेल्फ केअर चालू आहे. येस 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 डेफिनेटली. सनराईज की मिडनाईट क्रिएटिव्हिटी? मिडनाईट क्रिएटिव्हिटी म्हणता येईल, पण स्वप्नातलं ती सत्यात होत नाही ऑब्व्हियसली, नाही का. मला स्वप्न पडतात खूप असं करायचं, पण ते सकाळी उठून काय काय मुद्देच लक्षात राहतात. आणि इतर वेळेला माझ्या डोक्यात खूप कॉन्सेप्ट येतात, किंवा मी एकांतात असो किंवा गाडीत असो. काल परवा मी इकडून जातानाच कराड क्रॉस केल्यावर सहज एक गाणं सुचलं मला, गाणं पावसाळ्यावरती. अरे वा. हा, मग आता ते लिखाण चालू आहे, आता बघूया ते त्याच्यावरती पण आता आम्ही करू. आता माझं गणपतीचे गाणे येते, ते मगाशी सांगायचंच राहील. सो मिडनाईट क्रिएटिव्हिटी आपण. रिस्क की कम्फर्ट झोन? कम्फर्ट झोन. रिस्क खूप घेतले आयुष्यात, म्हणजे 5 वर्ष खूप रिस्क घेऊन आज इथं आहे. सो आता कम्फर्ट हवा जरा. सो मला म्हणजे इतकं पण हे नाही, पण मी ऍडजस्टेबल आहे, पण तितका पण नाही. सो कम्फर्ट. ड्रीम बिग की स्टार्ट स्मॉल? ड्रीम बिग. स्वप्न खूप मोठी बघतो मी, खूप म्हणजे खूप. म्हणजे माझ्या काय क्षमतेपेक्षा इंटू 10 करतो त्याला. 10x झूम 100x झूम करून बघतो स्वप्न. ही माझी स्वप्न आता काय खूप मोठी आहेत. ते मोठी स्वप्न बघितली तर त्यातले 10% पूर्ण होईल मला असं वाटतं. म्हणून मी 100% स्वप्न बघतो आणि 15% पूर्ण करायचा प्रयत्न आहे. आता वाटचाल तशी सुरू आहे, पण आहे अजून आयुष्य आपल्याकडे. डेफिनेटली सुकेश सावर्डेकर अजून काहीतरी अचीव्ह करते. नक्कीच सर. शाहरुख खान की अमिताभ बच्चन? ह्याचं उत्तर मी सलमान खान दे. मला म्हणजे सलमान खान खूप आवडतात. मी एकदा भेटलोय त्यांना इकडे गोडावत कॉलेजला शूट होतं त्यांच्या ह्यांचं किक का काहीतरी, किक नाही सॉरी, जय हो सॉरी जय हो. सोहेल खानचं होतं, मांजरेकर सर होते, जेनेलिया होती, ह्या आपल्या गोडावत कॉलेज. बहीण होती का? हा, ती सुसाईड करते. मग ते गोडावत कॉलेजला शूटिंग होतं, मग ते मांजरेकर सर वगैरेमुळे भेटलो. 5 मिनिटाचंच होतं. अशा आले, मी हातात हात दिला, ब्रेसलेट फिरवल्याने मी तिथंच असा ब्लँक, काय असं म्हणजे लाल लाल टोमॅटोच. इतकं भारी वाटलं होतं. असं व्हाईट टी शर्ट, शॉर्ट्स, एकटेच. मसलमॅन आहे ना. हा, हे असे 2 आणि एकटेच फिरत होते. म्हणजे त्यांना असं 100 कोटीचा 1000 कोटीचा मालक, 4-5 व्हॅनिटी, ते गोडावत साहेबांचं सगळं लॅविश शो. एकटाच्या चेअरवरती, प्लॅस्टिकच्या खुर्चीवर. इतका माणूस साधा, पण ते मूडवर आहे. मूड असला, ते मूड नसला तर मग ते तुम्ही जाऊ पण नका. ते मी अनुभवलो. मी असं गेलो फक्त नमस्ते हा असं फिरवले. भारी आहे म्हणजे मला खूप आवडतात ते. वन ऍक्टर यू वुड लव्ह टू डिरेक्ट? हिंदीतलं सांगू? श्रद्धा कपूर बरोबर मला काम करायचं. म्हणजे ती ऍड असेल किंवा काही छोटं जरी काम असेल तरी मला श्रद्धा कपूर यांच्यावर काम कर. वन फिल्म मेकर हु इन्स्पायर यू द मोस्ट? रोहित शेट्टींचं जे लॅव्हिशन आहे, ग्रँजर ते खूप आवडतं. म्हणजे त्या माणसाची विजनच वेगळी आहे. म्हणजे ते लोक त्याचं ट्रोल करतात, ते गाड्या उडवणं वगैरे, पण तुम्ही ऑब्झर्व करा त्या रोहित शेट्टी सरांच्या फिल्म ओपनिंगच ते ग्रँजर असं चकचकीत दिसतो, सगळं एकदम चमकतं. भारी आहे. मला आवडेल त्यांच्या हाताखाली किंवा काहीतरी प्रोडक्टला त्यांच्याबरोबर प्रोजेक्टला असोसिएट व्हायला किंवा काय. वन वर्ड दॅट डिफाईन्स दुर्वा एंटरटेनमेंट? तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी सातत्य आणि येणारा काळ जो काही असेल तो दुर्वा एंटरटेनमेंट त्या दिशेने वळणारे आहे. आणि दुर्वा एंटरटेनमेंट हे माझं स्वप्न होतं, ते मी साकारलंय. असे अनेक येणाऱ्या नवीन टॅलेंटसाठी माझं एवढंच म्हणणं आहे की तुमचं पण स्वतःच एक ब्रँड करा. म्हणजे 1 महिना 30 दिवस कष्ट करून 1 दिवस पैसा कमवण्यापेक्षा
तुम्ही 3 ते 4 दिवस सातत्याने मेहनतपूर्वक काम करा की रोज पैसा तुमच्या अकाउंटला आला पाहिजे. सो दुर्वा एंटरटेनमेंटसाठी मला तेच आहे की मी ते विजन ठेवलंय आणि प्रत्येकाला इन्व्हाइट आहे आणि माझ्याकडनं छोटं का होईना मी त्याला चांगली दिशा दाखवेन, पण त्या दिशेचं वेगळं रूपांतर नको आहे. आणि पॅशन आहे, पॉझिटिव्हिटी तुम्हाला जाणवेल दुर्वा एंटरटेनमेंटमध्ये. तो दुर्वा एंटरटेनमेंट ही स्वप्न साकार करण्याची कंपनी आहे. सर, तुमच्या लाईफचा मंत्र काय आहे? माझ्या लाईफचा मंत्र आहे की खरं राहावा, प्रामाणिक राहावा, सातत्य ठेवा आणि कुणाला फसवू नका. झालं. आणि काय म्हणतात, स्ट्रगल प्रत्येक टप्प्यावरती. आता वरती येताना पण आपल्याला पायऱ्या चढताना पण तो स्ट्रगलच आहे. सो स्ट्रगल हे बाजूला ठेवा. तुम्हाला जर ती आवड आहे एखादं प्रोजेक्ट करायची किंवा फिल्म क्षेत्रात यायची, तर मी इतका स्ट्रगल केलाय, मी तितकंही सांगायची गरजच नाही आहे. अरे ते तुला हवं आहे, तुझी आवड आहे ती, तुला त्या गोष्टीचं होतं म्हणून मग आपण का सांगायचं की मी एवढा रोज स्ट्रगल केलाय किंवा काय. आता आपल्या एवढ्या सगळ्या कॉन्व्हर्सेशन मध्ये मी फक्त एक गोष्ट सांगितली की मी फक्त काय खात होतो आणि तिथून मी काय प्रवास करत होतो. पण अशा अनेक स्ट्रगलिंग गोष्टी आहेत, पण मला त्या स्ट्रगल वाटतच नाही आहे किंवा मी काही सॅक्रिफाईस केल्यासारखं वाटतच नाही, कारण की मला ते करायचं आहे. किंवा मी जे स्वप्न बघितलेलं की अरे मी प्रत्येक वेळेला म्हणतो स्वतः मालक सुकेश सावर्डेकर बोलतो, मी काय वेळेला माझ्या कॅप्शन मध्ये पण लिहितो. सो मला आवड आहे तर मी का म्हणू की मला स्ट्रगल आहे, मी एवढं मेहनत केली आहे, मी एवढं खायचं नाही. मला आवड आहे ना, मी कम्प्लीट केले, मी त्याला स्ट्रगलचं नाव देणारच नाही. आणि तुम्हाला सांगायचं विसरलो की दुर्वा एंटरटेनमेंटच्या अंडर आपलं एक सेक्टर आहे म्हणजे दुर्वा म्युझिक फॅक्टरी. त्यामध्ये आपण काय करतो की लव्ह सॉन्गपासनं प्रत्येक फेस्टिवलचं सॉन्ग असेल आणि आपण नवीन कलाकारांना घेऊन ते गाणं करतो. आणि आता येणाऱ्या गणपतीमध्ये येणारा गणेश माझा हे आपलं एक गाणं येतंय यूट्यूबला आणि म्युझिक मराठी चॅनल जसे 9 एक झकास, सी वाजवा, संगीत मराठी ह्याच्यावरती हे गाणं आपलं रिलीज होतंय. ह्याच्या आधी आपले छंद लागला, ट्रेंडिंग गाणं, असे 2 ते 3 गाणे आपले रिलीज झाले. तर तुमच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं की कुणाकडे ज्याला म्युझिकचं आवड आहे, ज्याला लिखाणाची आवड आहे, ज्याला जो कंपोजर आहे आणि ज्यांची गाणी पण तयार असतील की बाबा त्यांना गाणं बनवायचं पण योग्य प्लॅटफॉर्म मिळत नाही, तर तुम्ही डेफिनेटली मॅडमच्या थ्रू मला कनेक्ट करा आणि आपण हे प्रोडक्ट किंवा तुमचं जे काय म्युझिक सॉन्ग असेल ते आपण खूप मोठ्या लेवलला लॉन्च करू, इतकी हमी मी देतो. आणि आपल्या जिल्ह्यातल्या आजूबाजूच्या ठिकाणून कुणालाही काय म्युझिक रिलेटेड काम असेल तर तुम्ही सांगा, दुर्वा एंटरटेनमेंट ते प्रोजेक्ट ऑन एअर आणेल, प्लॅटफॉर्म चांगला करून देईल. तर सर, तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप थँक्यू. आणि आपल्या ऑडियन्सला सांगा की तुम्हाला इथे येऊन कसं वाटलं. सर्वप्रथम थँक्यू सो मच प्रीती मॅडम आणि दादा जे आहेत कॅमेऱ्याच्या मागे त्यांचेही खूप आभार. आणि सुकेशला आमचं गेले 2-3 दिवस, 1 आठवडा आमचं बोलणं चाललेलं पण काही कारणास्तव झालं नाही ते. सो तुम्हालाही तुमचे काही इन्स्पिरेशनल्स किंवा काय तुमच्या गोष्टी असतील तर तुम्ही मॅडमशी संपर्क करा. आणि टॉक शो विथ प्रीती मॅडम ह्या चॅनलला खूप सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि मनापासून धन्यवाद की माझ्यासारख्या कलाकाराला किंवा तुम्ही हे व्यासपीठ दिले किंवा सांगलीत तुम्ही हा सेटअप केलाय, हे कौतुकास्पद आहे. आणि भविष्यात माझ्याकडून दुर्वा एंटरटेनमेंटकडून तुम्हाला कोणत्याही पद्धतीची मदत लागली, एनिथिंग, तुम्ही मला हक्काने सांगा. हा सुकेश तुमच्यासाठी असेल. आणि पुन्हा एकदा थँक्यू सो मच. थँक्यू सर. तर हे होते सुप्रसिद्ध डिरेक्टर, प्रोड्युसर आणि दुर्वा एंटरटेनमेंटचे फाउंडर मिस्टर सुकेश सावर्डेकर सर. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हालाही फिल्म मेकिंगमध्ये ऑपॉर्च्युनिटीज हव्या असतील तर तुम्ही डिरेक्टली दुर्वा एंटरटेनमेंट सोबत संपर्क साधू शकता किंवा माझ्या इंस्टाग्रामच्या टॉक शो विथ प्रीतीवरती मला DM करू शकता. लवकरच भेटूया अशाच काही इंटरेस्टिंग गेस्ट सोबत. तो पण टेक केअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.